श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा जेव्हा आपण या आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवतो की आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, आपल्याला आयुष्यामध्ये यश प्राप्ती करायचं आहे, आपल्याला आयुष्यामध्ये धन प्राप्ती करायचं आहे, सुख प्राप्त करायचं आहे, तेव्हा तेव्हा आपण परमेश्वरासमोर अपेक्षा ठेवतो, इच्छा ठेवतो की मी या गोष्टी मला दे। पण नक्कीच त्या गोष्टीसाठी तुम्ही काही ना काहीतरी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला ते यश मिळणार, तुम्हाला ते धन मिळणार, तुम्हाला ते सुख मिळणार। फक्त एवढेच आहे की स्वामींची शिकवण आणि स्वामींनी सांगितलेले विचार हे दुर्लक्ष करू नका। आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला ते विचार जाणवायला मिळणार आहेत, तुम्हाला ते विचार शिकायला मिळणार आहेत, म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस। आजच्या या स्वामी संदेशामध्ये अत्यंत महत्त्वाचे विचार तुला समजणार आहेत आणि आजच्या या स्वामी संदेश चुकून हे दुर्लक्ष करू नकोस। जर स्वामींवरती विश्वास करत असशील तर मोजून 6 ते 7 मिनिटे हा स्वामी संदेश ऐकून बघ, नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये भाग्यवंत ठरशील। आणि आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल। आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आला आहेस तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामी संदेश पाठव। आणि स्वामी संदेशातून आपल्याला शिकायला काय मिळते, या आयुष्यामध्ये बऱ्याच असे अनुभव आहे, स्वतः मला स्वामी भक्तांनी जे अनुभव सांगितलेले आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे जे की तुमचे आयुष्य पूर्णतः बदलू शकतात। एका माणसाच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असले ते दुःख गायब करण्याचे काम सुद्धा परमेश्वराचे आहे व ते दुःख आयुष्यामध्ये परीक्षा घेण्यासाठी येत असतात। ते दुःख सुद्धा परमेश्वर देतात की हा माणूस किती मजबूत आहे। तू कधीच खचून जाऊ नकोस, परमेश्वर तुझ्या सोबत राहील। तू कधीच आयुष्यामध्ये दुःखी राहू नकोस, परमेश्वर तुझ्या सोबत जाईल। त्याच गोष्टीचा विचार करून तुला काहीच मिळणार नाही, पण त्या गोष्टीच्या मार्ग शोधण्यासाठी जर तू विचार केलास तर त्या मार्गाला पण तुला यश मिळेल। त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहेत। चुकूनही आजचा हा स्वामींचा संदेश दुर्लक्ष करू नकोस। आणि या पुढील मुद्दे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा टप्पा सुद्धा सांगणार आहे, तो सुद्धा तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि परमेश्वराने सर्वप्रथमच सांगून ठेवलेले आहे, जो मनापासून माझी भक्ती करेल, जो मनापासून माझे नाव पुकारेल, जो मनापासून माझी पूजा करेल, माझी अर्चना करेल, त्याला आयुष्यामध्ये कधीच दुःख मिळणार नाही। पण आज आपण सर्व काही करतो तरी पण आपल्याला अशी कमी वाटते की परमेश्वर आपल्या सोबत नाही। आपल्याला कधी कधी असे वाटते की स्वामी आपल्याला साथ देत नाहीत। प्रत्येक प्रश्नाचा उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळणार आहे। चुकून दुर्लक्ष करू नकोस। पण त्यापूर्वी या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग, तो मुद्दा तुझ्या समोर मांडणार आहे। स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती आहे। बरेच स्वामी भक्त या गोष्टीला दुर्लक्ष करतात, तुम्ही तरी दुर्लक्ष करू नका। नक्कीच ही गोष्ट ऐकून घ्या, नक्कीच ह्याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवतील। कलियुगामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढणे। स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली ही परिस्थिती आहे। स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली ती छोटी छोटी पोरं जी एका वेळच्या जेवणासाठी भीक मागतात। या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही, आपली जवळची लोक सुद्धा आपली नाहीत, पण त्या लोकांचा विचार कोण करणार ज्यांच्या पुढे पाठी कोण नाही। त्या लोकांचा विचार करणार कोण ज्यांना बघता येत नाही, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाही, ज्यांना डोळे नाहीत। त्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो, मनापासून वाईट वाटते, हृदयाचे ठोके चुकतात आणि फक्त एवढेच वाटते की त्या लोकांना मदत करायची आहे आणि त्या लोकांना मदत करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे। नक्कीच छोटे का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करून तुम्ही लाख मोलाचे काम करू शकता। सर्वप्रथम खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। सर्वप्रथम फक्त तुम्हाला एवढेच सांगेन की सध्याची वेळ ही खूप विकट आहे। या वेळेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपली नाहीत। आज तुमचे कर्म चांगले असतील, उद्या तुमचे भविष्य चांगले ठरेल, पण आज त्या लोकांचा विचार कोण करत नाही। त्या छोट्या छोट्या चिमुकल्या पोरांची काही चुकी आहे, ज्यांना लहानपणापासून हे दुःख सोसावे लागले, त्यांना लहानपणापासून कधी कोणते सुखच मिळाले नाही। आता ते सर्व काही तुमच्या हातात आहे। नक्कीच छोटीशी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करून लाख मोलाचे काम करू शकता। आणि काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केलेली, ते म्हणजे मयुरेश जोशी, त्यानंतर सुजाता गायकर, त्यानंतर साईराज काले, मदन लाड, आणि त्यानंतर विकास मुंज, आणि त्यानंतर अनन्या बर्वे, त्यानंतर हर्षदा भोसले, आणि त्यानंतर आम्हाला प्रवीण सखाराम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली। या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केले। सर्वप्रथम फक्त एवढेच सांगतो की ज्या लोकांनी आम्हाला आजच्या या गोष्टीला मदत केलेली आहे, आजच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केलेले आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत असे निवेदन मी स्वतः स्वामींसमोर ठेवीन, असे इच्छा मी
स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि ज्या ज्या लोकांनी आज या गोष्टीला मदत केलेली आहे त्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही त्या लोकांचा विचार केलेला आहे. त्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. नक्कीच याच गोष्टी तुम्हाला भाग्यवंत ठरवणार आहेत, कारण की आजचे आपले कर्म उद्याचे भविष्य ठरवते. आज चांगले कर्म केलात, उद्या स्वामींचा हात सुद्धा तुमच्या पाठीशी राहील. आपल्याकडे थोडंफार काहीतरी आहे, आपण त्यात समाधानी आहोत, पण त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांकडे काहीच नाही. छोटी का होईना पण नक्कीच या गोष्टीला मदत करा. चुकून दुर्लक्ष करू नका. सर्व लोक या गोष्टीला दुर्लक्ष करतात. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्या या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आणि प्रत्येक गोष्टी आपल्याला भाग्यवंत ठरवतात, पण त्यातल्या त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट ज्याने आपले पुण्य वाढतात ते म्हणजे दानधर्म. आणि दानधर्मामधील अत्यंत महत्वाचे धर्म म्हणजे अन्नदान. अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे. जर आज तुमच्यामुळे कोणाच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा जात असेल ते सुद्धा महत्वाचे आहेत. या गोष्टी कायम लक्षात ठेवा, कारण की त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. प्रत्येकापेक्षा वेगळं व्हा, प्रत्येकापेक्षा चांगलं व्हा, चांगलं व्यक्तिमत्व ठरवा, माणुसकी जपा. या दुनियेमध्ये जो माणुसकी जपेल तोच आयुष्यामध्ये पुढे जाईल. तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं होतं की या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग काय आहे, तर या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग फक्त एकच आहे, तो म्हणजे माणुसकी, जी सध्याच्या वेळेस संपलेली आहे आणि ती माणुसकी तुम्हाला बाळगायची आहे. नक्कीच या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तुमच्या समोर फक्त एकदा शेवटची विनंती ठेवीन की या गोष्टीला दुर्लक्ष करू नका. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. आता वळूयात आपल्या स्वामींच्या संदेशाकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शिकवणीकडे, स्वामींच्या शब्दांकडे. आज स्वामींवरती विश्वास करत असशील तर इथून फक्त 15 मिनिटाचा संदेश ऐकून बघ. त्या 15 मिनिटाच्या आत तुला ही दुनियादारी समजून जाईल, तुला या आयुष्यातील मोहमाया समजून जाईल. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर
या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने, की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेलात तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करता आहेत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे, किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल. तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो. बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते. ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते, कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही, कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल. तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल.
आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून मग एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचं नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. जो स्वामी संदेश आपले आयुष्य बदलून टाकेल, जो स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपल्याला मदत करेल, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा दिलासा देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग्यवंतांनी यशस्वी होण्याचा मार्ग आपल्याला दाखवेल. खरं तर हा खेळ परमेश्वराने रचवलेला आहे. सर्व काही, सर्व दुनिया, सर्व जग परमेश्वराचं आहे. पण बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील, मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो. पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो.
जातो. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेत सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेत मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ. कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात का होऊन आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. ते भविष्य ठरवतात. खर तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक.
जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नको. येणाऱ्या 15 मिनिटाच्या आत तुला असे विचार ऐकायला मिळणार आहेत, जे विचार तुला फक्त यशाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला फक्त विजयाच्या मार्गापर्यंत नेतील, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच हारून देणार नाहीत, जे विचार तुला आयुष्यामध्ये कधीच थकून देणार नाहीत. सर्वप्रथम आपल्या या जगामध्ये फक्त 2 लोकांचे, नक्कीच 2 लोकांच्या परिश्रमाची नक्कीच जाणीव ठेवा, ते म्हणजे आई वडील. आणि आई वडिलांच्या परिश्रमाची जाणीव ठेवलात तर नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग निघतो. पण आता या आयुष्यामध्ये कुणीच कोणाचं नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही फक्त आत्ताच्या वेळेमध्ये माणूस ओळखायला शिका. परमेश्वराने सांगितलेलं आहे, इकडची जवळची लोक सुद्धा आपले घात करत आहेत. कोण आपला घात करत आहे, कोण आपला विश्वासघात करत आहे, किंवा कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत राहणार आहे, हे फक्त ओळखायला शिका. आणि माणूस ओळखणे हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या विचारातून समजून येणार आहे, हे सुद्धा तुम्हाला स्वामींच्या संदेशातून समजून येणार आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुला सर्व काही समजून जाणार आहे. पण त्याहून अत्याधिक महत्वाचा आजचा हा स्वामी संदेश, आजच्या या स्वामी संदेशातील विचार. आता महत्वाचं म्हणजे तुझा दृष्टिकोन महत्वाचा आहे, तुझी संयमता महत्वाची आहे, तुझी जिद्द महत्वाची आहे. पण त्याहून अधिक तुझी मेहनत महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीला काहीच मिळत नाही तर त्याला संधी असते पुढे जाण्याची, पण एखाद्या व्यक्तीला सर्व काही मिळालेलं असतं तर त्याला फक्त संधी असते ते गमवायची. ही गोष्ट लक्षात ठेव. जर आज तुझ्याकडे काहीच नसेल तर फक्त तुला एवढंच करायचं आहे की तुला सातत्याने मेहनत करत राहायची आहे, तुला नक्कीच यश मिळणार. आणि तू बोलशील मी बराच वेळ काम करत आहे, बरीच वेळ मी परिश्रम केली आहे, पण मला कधी यश प्राप्त नाही झाले, परमेश्वराचा चमत्कार बघायला नाही मिळाला. तर फक्त तू वेळेला वेळ दे, तुझी वेळ चांगली येणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा तू तुझ्या वेळेला वेळ देशील आणि तेव्हाच तुझी वेळ चांगली येणार. कारण की स्वतः अनुभवलेला व्यक्ती म्हणजे स्वतः परमेश्वराचे जे भक्त आहेत, ज्यांनी 20व्या वर्षी कामाला सुरुवात केली आणि 50व्या वर्षी त्याला जे यश प्राप्त झाले, तो आयुष्यभर सुखी राहिला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एक व्यक्ती जर 30-30 वर्ष मेहनत करू शकतो, एकाच गोष्टीपाठी 30-30 वर्ष धावू शकतो, विना कोणत्या फलाशिवाय, विना कोणत्या स्वतःच्या स्वार्थाशिवाय, फक्त मेहनतीवरती विश्वास, स्वतःवरती विश्वास ठेवून तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. तर नक्कीच तू सुद्धा पुढे जाऊ शकतोस. येणारी वेळ तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज वेळ काय आहे, उद्या वेळ काय आहे, ही गोष्ट तुला माहित नाही. पण जर तू चांगल्या प्रमाणात वागलास तर उद्या तुझी वेळ चांगली येणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज चांगला वागलास तर उद्या चांगलीच वेळ येणार. ही गोष्ट कायमच लक्षात ठेव. पण जर आज तुझ्या वागणुकीत काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी बदल जाणवलं तर उद्याच्या दिवसात पण तुला कुठे ना कुठेतरी बदल जाणवेल. माणूस आहेस, माणूस हा चुकतो, पण प्रत्येक चुकीला माफी मिळते. पण वारंवार जर ती चुकी करत असशील तर त्या चुकीला माफी मिळत नाही. गोष्ट कायम लक्षात ठेव. सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत, सर्व काही. आणि आता स्वामींच्या नावांमध्ये एवढी ताकद आहे. परमेश्वरावरती विश्वास करत आहेस, सातत्याने परमेश्वरावरती विश्वास ठेव. रोज सकाळी उठल्यानंतर स्वामींसमोर हात जोड, स्वामींचे 3दा नाव घे. संध्याकाळी दिवाबत्ती करताना परत स्वामींच्या समोर हात जोड, परत स्वामींचे नाव घे. तुझा दिवस, तुझा रात्र सुखाने जाईल. तुझा दिवस, तुझा रात्र सुखाने जाईल. आणि नक्कीच स्वामी संदेश ऐकत राहा. नक्कीच तुझे आयुष्य बदलून जाईल. स्वामींचे विचार, स्वामींच्या विचारांमध्ये दडलेले शब्द, दडलेले शिकवण, दडलेले चमत्कार,
घडलेले अनुभव हे सर्व काही समजून जाणार आहे. तर स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे आपल्याला आयुष्यामध्ये कधीही येतात आणि परमेश्वराने सर्वप्रथम सांगून ठेवलेले आहे, ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये वारंवार दुःख येतात त्या माणसाचा अनुभव मजबूत होतो आणि ज्या माणसाचा अनुभव मजबूत होतो त्याला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख तोडू शकत नाही, त्याला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट हे थांबवू शकत नाहीत आणि नक्कीच तुला यशस्वी ठरायचं असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असतील, बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करते, स्वामींची भक्ती करून फक्त स्वामींसमोर एकच निवेदन ठेवतेस की माझ्या आयुष्यातले दुःख गायब होते, तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये काहीच होत नाही, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, थोडस वेळ अजून दे स्वतःवरती, कारण की परमेश्वर सुद्धा माणसांची परीक्षा घेतो, भक्तांची परीक्षा घेतो, तुझी परीक्षा चालू आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की स्वतः देव हे कधीही कोणत्या माणसाला निराश ठेवत नाही, फक्त निराश कधी ठेवतो, जेव्हा तो माणूस मजबूत बनत असतो, या आयुष्याला लढाई देण्यासाठी तयार असतो, त्यावेळेस तुझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख येणार. आणि आज बऱ्याच वेळ तू स्ट्रगल करत आहेस, आज बराच वेळ मेहनत करत आहेस, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, येणारी वेळ अशी येईल की जी वेळ कधी जाणारच नाही. फक्त एवढेच लक्षात ठेव, आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट पाहू नकोस, आयुष्यामध्ये कोणीही तुला कितीही धोका देऊ दे, तुझे जवळची लोक सुद्धा तुझा घात करतील, तेव्हा सुद्धा तू गप्प राहा, फक्त शांतपणे बघत राहा की नक्की काय चालतंय, तुझी वेळ जेव्हा येईल त्या वेळेची किंमत कर आणि नक्कीच तीच वेळ तुझी चांगली वेळ आणून देईल. फक्त माणसाने मानवी जीवनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधीही आयुष्यात खचून जाऊ नये, परमेश्वर आपल्या सोबत आहे, फक्त स्वामींची भक्ती एकनिष्ठपणे कर, स्वामींची भक्ती रोज कर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे स्वामींचे संदेश अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत आणि आज वेळ काढून ऐकून घे, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवतात, ज्या गोष्टी तू वारंवार ऐकशील त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणारच आहेत, कारण की त्या गोष्टीची सवय तुला लागते. आज बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माणसाने समजून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी तुला समजणार आहेत, पण काही गोष्टी अशा सुद्धा आहेत ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेस, पण त्या गोष्टी एकदा वारंवार ऐकून घे, कारण की ते स्वामींचे शब्द आहेत, स्वामींचे विचार आहेत, स्वामींची शिकवण आहे आणि तीच शिकवण तुला भाग्यवंत ठरवणार आहे. कारण की वारंवार ज्या गोष्टीचा आपण सवय लावतो त्या गोष्टीलाच म्हणतात व्यसन, आणि स्वामींच्या भक्तीचा व्यसन करत असशील तर नक्कीच आयुष्यामध्ये फक्त भाग्यवंत ठरशील. आता बऱ्याच स्वामी भक्तांनी मला प्रश्न उचलले की मी बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत आहे, फक्त स्वामींचा चमत्कार कधी जाणवला नाही, स्वामींना माझे दुःख दिसत नाहीत का, असा एका स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उचलला. तर मी त्याला बोललो, कधी एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा माणसाची परीक्षा घेतो. आज तू खचून गेलेला आहेस ना, पण स्वामींवरचा विश्वास कधी तुटून देऊ नकोस, कारण की स्वामी हे प्रत्येकाला मदत करतात आणि बऱ्याच लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, तुला सुद्धा या गोष्टीचा अनुभव येईल. फक्त खचून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांचं आयुष्य बघ, त्यांनी 20-25 वर्ष स्वामींची जप केले, 20-25 वर्ष स्वामींचे नाव घेतले, स्वामींची भक्ती केली आणि आज त्यांच्या आयुष्यामध्ये यश आहे. तू 2 ते 3 वर्ष स्वामींची भक्ती करतेस, तुला काही प्राप्त नाही झाले, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर तुझ्या सोबत नाही, परमेश्वर तुझ्या सोबत आहे, तर तुला आयुष्य शिकवत आहे, या आयुष्यामध्ये कसं जायचं कसं चालायचं हे सर्व काही शिकवत आहे. मग कितीही अडथळे तुझ्या आयुष्यामध्ये येऊ दे, तू कधीच खचून जाणार नाहीस, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो, प्रत्येक गोष्टीला मार्ग निघतो, फक्त खचून जाऊ नकोस. फक्त तू विचार करत राहा, तू कुठे चुकतोयस, तू आयुष्यामध्ये कुठे अडकतोयस. जर तुला कोणतीही गोष्ट अडकत असेल तर फक्त मनात एका 5 मिनिटं एकटं बसून विचार कर की मी नक्की कुठे चुकतो. परमेश्वराचे नाव घे, परमेश्वराचे जप कर, सर्व काही नीट होऊन जाईल. आज कितीही अंधार तुझ्या समोर असेल, कितीही काळोख तुझ्या समोर असेल, तू फक्त चालत राहा, तू तुझ्या मार्गावरती चालत राहा, तुला मार्ग दाखवणारा तुझ्या पाठीशीच आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, भिऊ नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की जेव्हा जेव्हा आपण संकटात जातो, जेव्हा जेव्हा आपल्यासोबत मोठं काही ना काहीतरी होणार असतं, तेव्हा तेव्हा परमेश्वर गपचूप येऊन तुझी मदत करून जातो, जी गोष्ट तुला जाणवत सुद्धा नाही. काही गोष्टी घडणाऱ्या असतात त्या घडवून देत नाही, काही गोष्टी होणाऱ्या असतात त्या होऊन देत नाही. आणि ह्याच गोष्टी कायम लक्षात ठेव की तू तुझ्या मनावरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव. जेवढा विश्वास स्वामींवरती करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव, भाग्यवंत ठरशील. आणखी महत्वाचे मुद्दे आजच्या या स्वामीच्या संदेशामध्ये तुला समजून जाणार आहेत, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मोजून 10 ते 15 मिनिटे आणखीन ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस.
आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस. कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तो पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का, आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस.
कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढ्या मोठ्या आहेत त्याच्या दुप्पट पटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोललात तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. तर नक्कीच परमेश्वरासमोर फक्त जेव्हा तुला रडकं तोंड होईल तेव्हा हात जोडून श्री स्वामी समर्थ बोल, सर्व काही ठीक होईल. आणि स्वामींवरती विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश नक्कीच पूर्णतः पाहून घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून घे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून घे, कारण की येणारे व्हिडिओज हे तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन
या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या ह्याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वराने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात अजून मोठे मोठे येणार आहेत, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नका. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर
तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओज हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओज हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे. पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. तर आयुष्यामध्ये कितीही खचून गेलेला माणूस असेल, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख असते. आज आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. आपल्याहून विकट परिस्थिती कोणत्या तरी माणसावरती असते. पण तो माणूस कधी तुटत नाही. तर तुम्ही सुद्धा कधी तुटून जाऊ नका. वेळ ही सर्वांची खराब असते. वेळ हे सर्वांना शिकवून जाते की नक्की आयुष्यामधले तत्व काय आहे, आयुष्यामध्ये शिकण्याचा मार्ग काय आहे. आयुष्यामध्ये शिक्षणापेक्षा जास्त आयुष्यामध्ये जगण्याचा अनुभव तुम्हाला जास्त मिळतो. जेव्हा तुम्ही दुनियादारी शिकलात, जेव्हा तुम्ही या आयुष्यामध्ये जगण्यास शिकलात, त्यानंतर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्वामींची साथ मिळेल. प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराची साथ मिळेल. फक्त एकदा सोबत बोला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार हे महत्वाचे आहेत. आणि या विचारांमध्ये, या शब्दांमध्ये एक अशी वेगळी ऊर्जा आहे, एक अशी वेगळी शक्ती लपलेली आहे जे की आपल्याला पूर्णतः समजावून जाते की आपल्या या आयुष्यामध्ये आपला कोणीच नाही. फक्त देवावरती विश्वास करा. डोळे बंद करा. जेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती करतोस तेवढा विश्वास परमेश्वरावरती कर. जेवढा विश्वास परमेश्वरावरती करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. बघ परत कधी रडण्याची वेळ येणार नाही. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख आहेत. फक्त ते दुःख स्वतः समजून घे. दुसऱ्यांना अगोदर सांगण्यापूर्वी स्वतः समजून घे की हे दुःख माझ्या आयुष्यामध्ये का आले, या दुःखांमध्ये मी खचून जातोय, या दुःखाचा मार्ग काय आहे. स्वतःसाठी वेळ काढ. 5 मिनिटे शांत बस, विचार कर की आयुष्यामध्ये काय चालू आहे. आणि नक्कीच त्या विचारांचा मार्ग तुला सापडणार आहे. त्या विचारांचा मार्ग तुला सापडायला सुद्धा वेळ लागणार नाही. कारण की मनातल्या मनात परमेश्वराचं नाव घे. परमेश्वरासमोर फक्त एवढेच सांग, मी आयुष्यामध्ये इथे इथे खचलेलो आहे, माझी ही इच्छा पूर्ण होत नाही आहे, माझे हे होत नाही आहे, मला मार्ग दाखवा. त्या मार्गावरती मी सातत्याने चालत राहीन. आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे मग दुःख येणार नाही. सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. देव हा चमत्कार घडवून आणतो. फक्त तुम्ही जर कोणते प्रयत्नच केला नाही तर परमेश्वर सुद्धा काहीच करत नाही.
परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे, तुला हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, बघण्यासाठी डोळे दिलेले आहेत आणि त्यानंतर तुला मानवी जीवन दिलेलं आहे. फक्त तुला सर्व काही दिलेलं आहे ते तुला स्वतःहून करायचं आहे. आज पुढे गेलेले माणसं कधीच खाली बसून नव्हते, ते वारंवार मेहनत करत होते म्हणून ते आज पुढे आले. तर फक्त तुला एवढी एक संधी आहे की परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. सातत्याने तुझी मेहनत दाखवत राहा, सातत्याने तू तुझ्या प्रयत्न करत राहा. बघ कसं आयुष्यामध्ये यश मिळते. रिकाम्या बसलेल्या माणसाला कधीच कोणत्या प्रकारचे यश प्राप्त होत नाही. सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा, बघ तुला यश प्राप्त होईल. स्वामींचे हेच विचार, स्वामींची हीच शिकवण आहे की माणूस हा सातत्याने प्रयत्न करत राहायला पाहिजे. एक वेळा चुकलास, दुसऱ्यांदा चुकलास, तिसऱ्यांदा चुकलास, चौथ्यांदा शिकलास, त्या 4 वेळा चुकल्यामध्ये तुला अनुभव येईल की हे व्यक्ती कशी आहे किंवा हे काम कसे आहे किंवा हे सर्व काही कसे आहे. ते सर्व काही तुला चुकल्याशिवाय समजणार नाही आणि जेव्हा तुझा अनुभव वाढेल तेव्हा तू आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरशील. पण जेव्हा तुला अनुभवच नसेल तर तू फक्त आयुष्यामध्ये रडत राहशील. तर सातत्याने फक्त प्रयत्न करत राहा. परमेश्वराने सांगितलेले आहे, तू फळाचा विचार करू नकोस, तू तुझ्या फळाचा विचार करू नकोस, तू तुझ्या मेहनतीवरती विश्वास ठेव. नक्कीच स्वतः तुला चांगले फळ मिळतील. कोणतेही काम करत असशील तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवू नकोस, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवू नकोस. नक्कीच भाग्यवंत ठरशील, नक्कीच यशस्वी ठरशील. कारण की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपण आपला लोभ बाळगत असू, आपल्याला या गोष्टीतून हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, हे मिळायलाच पाहिजे असे विचार ठेवला तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सक्षम राहणार नाही किंवा ती गोष्ट किंवा ती तुमची मेहनत ही वाया जाणार आहे. कारण की लोभ हा माणसाला डुबवून टाकतो. लोभ कधीच बाळगू नका. हा, पण तुम्ही जे काम करत आहात त्याचा स्वाभिमान बाळगा. तुम्ही जी मेहनत करत आहात त्याचा स्वाभिमान बाळगा आणि नक्कीच तुमच्यामुळे कोणी दुसरा आनंदी होत असेल असे प्रयत्न करा. तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल असे प्रयत्न करा. बघा नक्कीच भाग्यवंत ठराल. स्वामींचे हेच विचार अत्यंत महत्वाचे आहेत, पण येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओ हे चुकवू नका. आणि आणखीन महत्वाचे मुद्दे तुला आता समजणार आहेत, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर वळूयात आपल्या मुद्द्यांकडे. तर स्वामींचे मुद्दे, स्वामींचे मुद्दे नव्हे तर स्वामींचे हे जे विचार असतात, जे विचार आपल्या आयुष्यासाठी महत्वाचे असतात, ज्या विचारांनी आपले आयुष्य बदलू शकते, ज्या विचारांनी आपले कर्म बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले दुःख बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले सुख बदलू शकतात. आयुष्यामध्ये जे काही आहे ते सर्व काही बदलू शकते, पण या विचारांना कधी दुर्लक्ष करू नकोस. ज्या गोष्टी ऐकल्या असतील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात, त्या गोष्टी आपल्या स्वरूपात उतरतात आणि नक्कीच या गोष्टी तुलाच भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे विचार अनमोल असतात, पण त्या अनमोल विचारांना दुर्लक्ष करू नकोस. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी अजून तुला समजून घ्यायच्या आहेत. आयुष्यामध्ये अत्यंत, माणसाच्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाच्या गोष्टी सध्याच्या पिढीला वाटतात त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धन, संपत्ती, त्यानंतर लोभ. या सर्व गोष्टी सध्याच्या आयुष्यामध्ये माणसाला महत्वाच्या आहेत. या गोष्टी एका वेळेपर्यंत महत्वाच्या आहेत माणसाला त्याचे आयुष्य जगण्यासाठी. फक्त एवढेच लक्षात ठेवा, त्या धनाहून मोठा आपला परमेश्वर आहे, त्या संपत्तीहून मोठा आपला परमेश्वर आहे. आपल्याकडे जे काही असेल त्यात आनंदी राहा. लोभ हा माणसाला बुडवून टाकतो. लोभ, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावेत, एक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणावी, पण सारखे सारखे त्या गोष्टीसाठी हावभाव नाही करावी. कारण की परमेश्वरांनी जो खेळ रचविलेला आहे त्या खेळामध्ये परमेश्वर सर्वांना बघत आहे, सर्व माणसांना बघत आहे. एका काळेपर्यंतच फक्त या गोष्टी राहणार आहे. आपण मेल्यानंतर आपल्यासोबत त्या गोष्टी जाणार नाहीत. आपण जसे आलो आहोत तसेच जाणार आहोत. फक्त वरती आपल्याला परमेश्वर मिळेल, खालती आपल्या सोबत परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराला नक्कीच लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये यशस्वी ठरा, पण त्या गोष्टीसाठी लोभ करू नका. आणि लोभामध्ये बरेच माणसं बुडालेली आहेत. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटक्यात वरती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल ते आपल्याला माहित नसते. फक्त परमेश्वराचं नाव मुखी घ्या, प्रत्येक क्षण सुखाचा जाईल.
प्रत्येक वेळ सुखाचा जाईल, प्रत्येक मिनिट सुखाचा जाईल, प्रत्येक तास सुखाचा जाईल, प्रत्येक दिवस सुखाचा जाईल, प्रत्येक महिना सुखाचा जाईल, प्रत्येक वर्ष सुखाचा जाईल. आपलं आयुष्य सुखी होईल केव्हा? जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये स्वामी समर्थांना आणशील, जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वराला आणशील. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आपले माता पिता. माता पिता आणि परमेश्वर यामध्ये कधीच आपल्याला भेदभाव करता येत नाही. कारण की आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती म्हणजे दोनच, आपले आई बाबा आणि त्यानंतर परमेश्वर. पहिला मान परमेश्वर सुद्धा आई बाबांना देतो, कारण की तेच आपले दैवत असतात. त्या लोकांचा अपमान चुकून कधी करू नका. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टीतलं समजायच्या आहेत. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ. सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील.
आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस, कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस.
फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ.
कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखे करायचे आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोटं ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेले